संडे म्हटलं तर काहीतरी नॉनव्हेज आमच्या घरी असतं. तर आज आणलेलं आहे मटण आणि मटण बरोबर आणलेलं आहे भेजा. तर आज आपण स्पेशल बनवणार आहे भेजा फ्राय. तर भेजा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक तुकडे केलेले आहेत. आणि माझा नेहमी प्रयत्न असतो कमीत कमी तेलामध्ये आणि कमीत कमी मसाल्यामध्ये कसं जेवण रुचकर आणि टेस्टी बनेल याचाच नेहमी प्रयत्न असतो. आता भेजा फ्राय करण्यासाठी गरम तेलामध्ये कांदा चांगला भाजून म्हणजे फ्राय करून घ्यायचा. घरचा घाटी मसाला किंवा गरम तिखट मसाला टाकायचा, धनेपूड हळद टाकायचं आणि थोडासा मटण मसाला टाकायचा, चांगलं परतून घ्यायचं आणि कोथिंबीर पण तेलामध्ये भाजून घ्यायची. नंतर भेजा फ्रायचे तुकडे टाकून चांगलं 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून शिजून द्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. अगदी 2 ते 3 मिनिट शिजून रेडी होतो बघा. नंतर याची चव म्हणाल तर सेम म्हणजे थोडीफार अंड्याचा भुर्जा कसा लागतो त्याचप्रमाणे टेस्ट याला येते. तर आपला भेजा फ्राय रेडी आहे. जेवण मग मस्त फक्कट.